पहिला शमूएल अध्याय 8। शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलांचा न्याय इंसाफ करणारे नेमिले। त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते। बैरशेबा येथे ते न्याय इंसाफ करीत असत, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत। त्यास पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत। नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले। ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय इंसाफ करावयास आम्हावर एक राजा नेमा। आमचा न्याय इंसाफ करावयास आम्हास एक राजा द्या, असे ते म्हणाले। त्यामुळे शमूएलास वाईट वाटले। मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली। तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत। मी त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून आजपर्यंत मजसी त्यांनी असेच वर्तन केले आहे। त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली, तसेच ते तुझशी वर्तन करीत आहेत। तर आता त्यांचे म्हणणे ऐक, पण त्यांची चांगली कान उघाडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालेल ते त्यास दाखवून दे। मग ज्या लोकांनी त्याच्यापाशी राजा मागितला होता त्यास शमूएलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळविले। तो म्हणाला, तुम्हावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालविल की तो तुमच्या पुत्रास धरून आपले रथ व घोडे यांची चाकरी करावयास ठेवील आणि ते त्याच्या रथापुढे धावतील। त्यातून कित्येक हजारांवर व पन्नासांवर नायक म्हणून तो नेमिल। कित्येकास आपली शेते नांगरावयास, कापावयास व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामास लावील। तो तुमच्या कन्यास धरून हलवाईणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील। तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरास देईल। तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे यांचा 1/10 घेऊन आपले खोजे व चाकर यास देईल। तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे व गाढवे धरून आपल्या कामी लावील। तो तुमच्या शेरडा मेंढरांचा 1/10 घेईल, तुम्ही त्याचे दास व्हाल। त्यावेळी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गाऱ्हाणी कराल, पण परमेश्वर त्यासमयी तुमचे ऐकावयाचा नाही। तरी पण लोक शमूएलाचे म्हणणे ऐकेनात। ते म्हणाले, नाही नाही, आमच्यावर राजा पाहिजेच, म्हणजे इतर सर्व राष्ट्रासमान आम्ही होऊ। आमचा राजा आमचा न्याय इंसाफ करील व आमच्या पुढे चालून तो आमच्या लढाया लढेल। शमूएलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले। परमेश्वर शमूएलास म्हणाला, त्यांचे म्हणणे ऐक आणि त्यांच्यावर एक राजा नेम। मग शमूएल इस्रायल लोकांस म्हणाला, तुम्ही आपापल्या नगरास जा।